दरवर्षी मराठी चित्रपटसृष्टीला साधारणपणे 200 कोटी रुपये लॉस होतो. आता मागच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे फक्त 6 चित्रपट रिकव्हर झाले आणि 150 चित्रपटांची निर्मिती झाली. मग खरं सांगायचं तर आम्ही टीव्हीत कमावलं आणि सिनेमात गमावलं. हं. आणि त्याहीपेक्षा दुःखाची गोष्ट काय आहे ना, की आपल्याकडे चित्रपट बघायलाच येत नाहीत लोकं. ते सगळं तुमच्यावरती बिल फाडतात, की तुमचे चित्रपट चांगले नसतात, म्हणून आम्ही ते चित्रपट बघायला येत नाही. पण यात काही अर्थ नाही. सगळेच सिनेमाबद्दल असं नाही म्हणू शकत सगळ्या आपण. सिनेमाबद्दल असं आपण नाही म्हणू हं. शकत. चांगले चित्रपट काढले तरी बघायला येत नाहीत. चांगले चित्रपट कशाला? चांगल्या जरी तुम्ही सीरियल्स केल्यात, तरी लोक त्यांना जे बघायचं तेच बघतात. आता चांगलं काय आणखीन वाईट काय हे खूपच सापेक्ष आहे. हो, हो, हो. परंतु आपल्याला जे वाटतं, की आपण चांगलं काम केलंय, त्याला जर का समोरनं तशी संख्येत पावती नाही मिळाली. काय होतं कौतुकाची थाप मारणारे लोकं भेटतात. इकडे-तिकडे पुरस्कार मिळतात. भेटतो तो म्हणतो, "वाह! वाह! काय छान काम केलंत तुम्ही." पण तिकीट बारीवरती ते रिफ्लेक्ट होत नाही. मग त्यावेळेला आर्थिक नुकसान सोसून आपण हे का करत राहायचं असा प्रश्न निर्माण होतो किंवा पैसेच संपतात. पण मला ते लक्षात आलं, की अजून मराठी चित्रपटाला हा व्यवसाय करावा अशी परिस्थिती नाहीये. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा.